तर मित्रांनो, आपण आता इथं IIT मद्रासच्या मंदाकिनी हॉस्टेलमध्ये आहोत. तर इथं एक सीन काय आहे, आपले दादा जे आहेत ते आसामचे आहेत आणि मी जेव्हा इथं एंट्री करायला आलो त्यावेळेस त्यांनी इतकं अस्खलित मराठी बोललं की मी सुद्धा असं आश्चर्यचकित झालो. IIT मद्रास तमिळनाडूमध्ये, हे आसामचे आणि बोलत आहेत माझ्याशी मराठीमध्ये. मी चाट पडलो. एकदा आपण त्यांनाच विचारूयात काय याचं नेमकं काय, असं त्यांनी मराठी कुठून शिकली, काय केले, कुठे होते त्यांनी. सर, एक छोटंसं इंट्रोडक्शन, तुमचं स्वतःचं इंट्रोडक्शन, नाव आणि. नमस्कार, माझं नाव हितेश भुसमुतरे आहे. मी आसामचे. आता मी तामिळनाडू IIT मद्रासमध्ये सिक्युरिटीमध्ये काम केला होता आणि हे भावला मी आता हेतून खूप आनंदित घेतलेला आहे. ओके. आणि तुम्ही मूळचे कुठले? माझा मुलगा आसाम आहे. आसामचे आहेत त्यांनी, आसामचे आहेत. तुमचं गाव? आसाममध्ये का? बाक्सा डिस्ट्रिक्ट. बाक्सा डिस्ट्रिक्टमधून ते आसामचे आहेत. गुलामारी म्हणून एक गाव गुलामारी. ओके. तुम्ही मराठी कशी शिकलात? मी पुण्यामध्ये काम केला होता. ओके. हां. तिथे मी मराठी भाषा शिकून आलो. राईट. तिथे मी 10 वर्ष काम केला होता. ओके. पुन्हा शिवाजीनगर, कोथरूड, हां. तिथे इंजुरी फेस 1, फेस 2 आणि काय म्हणते लावासा सिटी पुणे, तिथे केला होता. तिथे काम केलं. तिथे चांगला आहे. चांगले. आणि आता तुम्ही इथं चेन्नईमध्ये आहात. तुम्ही मला भेटल्यानंतर मराठीमध्ये बोललात. तुम्हाला कसं लगेच ते कळलं की हे मराठी असू शकतात किंवा तुम्हाला मराठी बोलावं असं कुठनं जाणवलं? कारण इतरही स्टुडंट होते, येत होते. मी पुण्यामध्ये काम करून एक आयडिया भेटलेला आहे. मराठी माणूस कसं काय बोलते, कसं सारखं आहे, ऑब्झर्वेशन करते मी. ऑब्झर्वेशन करता. आणि मराठी माणूस मी तुरंत माझे मन मराठीला सांगून का असं फटाक हे होते. मी म्हणले भाषा वगैरे थोडा अलग बोलतो. बोलण्याचा टोन वेगळा होता. टोन वगैरे. तिथे मी ये मराठी तुम्ही सांगते, तुम्ही मराठी मराठी आलं तर मराठी बोलायचं. काय म्हणजे त्यांना एकच भाषा येत नाही, त्यांना मराठी पण येते. त्यानंतर मराठी पण बोलू शकतं, नेपाली बोलू शकतं, आसामीज पण बोलू शकतं आणि बंगाली आणि हिंदी तर येते. इंग्लिश पण बोलू शकतात. आणि त्यांनी इथं राहून तमिळ सुद्धा शिकली. म्हणजे हा माणूस जिकडं गेलाय तिकडं शिकत राहिलाय. तमिळ पण येते थोडं.